नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षा सध्या झालेली आहे। आता त्याच्यामध्ये प्रत्येकाचा जो स्कोर आहे तर तो स्कोर सध्या बघा आपल्याला वैयक्तिक माहिती आहे। आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही महत्त्वाचं जे काही ॲनालिसिस आहे तर त्या ॲनालिसिस सध्या बघा मागची जी 2017ची त्यानंतर 2022 आणि 2025ची जी काही सध्या बघा लिस्ट लागली होती स्कोर संदर्भात, तर त्याच्यामध्ये नेमके किती उमेदवार होते, कोणत्या मार्कावरती किती उमेदवार सध्या बघा होते, त्यानंतर मागच्या जे काही भरत्या झाले त्याच्यामध्ये वेकेन्सीनुसार जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ कशा पद्धतीने त्या ठिकाणी आला होता, तर हे संपूर्ण डिटेल्समध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर त्याच्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचं जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आणि सेफ स्कोर नेमका किती असणार आहे तुमचा। आता इथे बहुतेक जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना एव्हरेज जे काही मार्क आहे तर ते मार्क सध्या मिळालेले आहे, बरोबर। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपण मागचा जो काही व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओमध्ये देखील ऑल कॅटेगरीच्या अनुषंगाने या ठिकाणी बघा कट ऑफ माहिती घेतली होती। त्याच्यामध्ये काही कॅटेगरीची माहिती सध्या बघा इन्क्लूड नव्हती, मेन ज्या कॅटेगरी आहे त्यांच्या सध्या बघा माहिती घेतली होती। परंतु आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ज्या काही कॅटेगरी आहे त्याच्यामधल्या सब कॅटेगरी असेल संपूर्ण त्यांची जी काही सेफ स्कोर आहे किंवा जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ नेमका किती ह्या ठिकाणी बघा यायला पाहिजे किंवा किती त्या ठिकाणी येऊ शकतो, तुमचा जो स्कोर आहे तो नेमका सेफ आहे किंवा नाही ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत। त्यानंतर रँकनुसार 2017ची पदभरती, 2022ची पदभरती आणि आता 2025ची पदभरती ह्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके 2025च्या या ठिकाणी जर आपण कंपेअर केलं तर 2022मध्ये किती होते आपल्या कॅटेगरीनुसार ते देखील बघणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचा जो काही स्कोर आहे तुमचा तर तो स्कोर नेमका ह्या ठिकाणी बघा जो असेल तर तो नेमका त्या ठिकाणी तुम्ही होप्स त्या स्कोरवर ठेवू शकतात किंवा नाही ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती संपूर्ण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं बघा चॅनल असणार आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या काही स्लाईड आहे तर त्या स्लाईडच्या माध्यमातून सध्या बघा समजून घेणार आहोत। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा हे जे काही संपूर्ण ॲनालिसिस आहे तर ते ॲनालिसिस या ठिकाणी करण्यात आलं आहे। ह्याच्यामध्ये तुमचं जे काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ देखील देण्यात आला आहे। त्यानंतर जे काही एकूण उमेदवार किती आहे ते देखील सध्या बघणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया। तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही कमी मार्क्स उमेदवार आहे म्हणजे ज्यांना एव्हरेज स्कोर आहे 3 डिजिटचा स्कोर आहे 100 असेल 110 असेल किंवा मग 90 असेल 80 असेल तर अशा उमेदवारांना देखील जो काही होप्स असेल तर तो होप्स सध्या बघा ठेवायचा आहे। कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला जी संधी आहे तर ती संधी बघा कशी मिळू शकते। ह्याच्यामध्ये कमी मार्क असणाऱ्या उमेदवारांना जी संधी आहे तर ती संधी या ठिकाणी बघा मिळू शकते का, तर त्याचं उत्तर असणार आहे त्यांना देखील सध्या बघा संधी मिळणार आहे। आता ह्याच्यामध्ये कशी संधी मिळणार तर आपल्याला माहिती आहे की जे सध्या 2दा ते 3दा 4दा अशी परीक्षा दिलेले उमेदवार आहे तर ते उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात आहे। आता ह्यांची जर संख्या तुम्ही बघितली तर 2000 प्लस जे उमेदवार आहे तर हे उमेदवार फक्त 2 ते 3 वेळा जे काही परीक्षा आहे तर त्या परीक्षा सध्या दिलेली उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। आता ह्या उमेदवारांचा जो स्कोर आहे तर तो स्कोर बऱ्यापैकी आपल्याला 3 डिजिटमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। कोणाला 130 मार्क आहे, कोणाला 140 मार्क आहे, कोणाला बघा 100 या ठिकाणी 50 मार्क देखील ह्या डबल जे काही उमेदवार आहे परीक्षा दिलेली तर त्यांचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो। आता असे जे काही डबलदा परीक्षा दिलेले उमेदवार आहे तर हे मागच्या 2022च्या पदभरतीमध्ये त्या ठिकाणी परीक्षेमधून जी काही पदभरती आहे 2022ची तर त्या शिक्षक पदभरतीमधून बाद करण्यात आले होते। मग हे जे 2000 प्लस उमेदवार आहे तर हे सध्या ही जी काही 2025ची पदभरती आहे तर ह्या पदभरतीमध्ये देखील ह्यांची जी काही बाद होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे उमेदवार जे आहे तर हे सध्या बाद होतील, बरोबर। त्यानंतर जी काही निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये जे सिंगल नाव उमेदवार आहे बेबी सोना वगैरे, बरोबर, त्यानंतर फर्नांडिस हे जे काही सिंगल नाववाले उमेदवार आहे तर हे उमेदवार नेमके कोण ह्याचा जेव्हा ह्या ठिकाणी संपूर्ण जी माहिती असेल ती माहिती पब्लिश झाल्यानंतर त्यांच्यावर जर ह्या ठिकाणी डुप्लिकेट उमेदवार असेल त्यांच्या जो काही परीक्षा दिलेली आहे आणि ते सध्या उघडकीस झालं तर हे उमेदवार देखील परीक्षेमधून किंवा जी काही पदभरती असेल त्याच्यामधून देखील ह्या ठिकाणी बाद होऊ शकतात। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काही तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे तर त्या कॉम्पिटिशनमधून हे जे काही TET किंवा CTET असलेले जे उमेदवार आहे जे उमेदवार अपात्र त्या ठिकाणी सध्या बघा असणार आहे तर त्या उमेदवारांना आपल्याला माहिती आहे की जे TET किंवा CTET हे ज्यापैकी 1 किंवा 2 पेपर कोणताही जर पास नसेल तर असे उमेदवार डायरेक्ट 9वी 10वी
आणि या ठिकाणी बघा 11वी 12वी यासाठी सिलेक्ट होतात, म्हणजे त्यांना हा जो वर्ग आहे वरचा वर्ग, तर इथं ते क्वालिफाय होतात. परंतु पहिली ते या ठिकाणी 8वीपर्यंत जी काही मोठ्या प्रमाणावर वेकेन्सी असते तर ती जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नपा असेल, त्यानंतर स्थानिक स्वराज्याच्या ह्या ठिकाणी ज्या संस्था आहे त्या अनुषंगाने बघा वेकेन्सी इथं आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये जी संधी असणार आहे तर ती संधी TET किंवा CTET वाल्यांना सर्वात जास्त इथं बघा असणार आहे. आता एवढे जर इथं 2000+ उमेदवार, त्यानंतर ह्याच्यातले जे काही उमेदवार असे जवळपास हे जे 2 प्रकारचे उमेदवार 3000+ आपल्याला पाहायला कदाचित इथं मिळू शकतात, बरोबर. म्हणजे हे 3000+ उमेदवार जर इथून कटले तर तुमची जी काही कमी मार्क असणारे उमेदवार आहे तर त्यांना मे बी इथं पुढे संधी जी आहे तर ती अवेलेबल होणार, बरोबर. आता ह्याच्यामधले जर तुम्ही जर विचार केला तर इथं 130+ जे उमेदवार असेल, 120+ आणि त्यांचं TET किंवा CTET नसेल तर हे उमेदवार देखील तुमचे जिल्हा परिषदची जी काही कॉम्पिटिशन असेल म्हणजे 1 ते 8 या वर्गासाठी, तर ह्याच्यामध्ये ते उमेदवार सध्या नसणार आहे. कारण हे TET किंवा CTET क्वालिफाय नसल्यामुळे हे 1 ते 8साठी ह्या ठिकाणी डायरेक्ट अपात्र त्या ठिकाणी होऊन जातात, बरोबर. म्हणजे इथं देखील खूप मोठ्या संख्येने जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार तुमच्या स्कोअरच्या पुढे असलेले उमेदवार जे आहे तर ते जर ह्या ठिकाणी TET किंवा CTET त्या ठिकाणी पात्र नसेल तर ते देखील तुमच्या जे काही सध्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे जे उमेदवार 1 ते 8साठी या ठिकाणी कॉम्पिटिशन करणार आहे तर त्यांच्या कॉम्पिटिशनमधून हे उमेदवार देखील तिथं सध्या बाहेर पडतील. म्हणजे तुमचं जे काही निवडीचे चान्सेस आहे कमी मार्क असणाऱ्या उमेदवारांना, तर ते निवडीचे चान्सेस तुमचे इथे सर्वात जास्त इथं बघा वाढणार आहे, बरोबर. आता हे महत्त्वाचं जो काही सध्या बघा होतं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीमध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स असतात, त्याच्यामध्ये माध्यमनिहाय सध्या बघा या ठिकाणी निवड होत असते. त्याच्यात मराठी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल, हिंदी माध्यम, उर्दू माध्यम, कन्नड माध्यम असे वेगवेगळे माध्यमाच्या वेकेन्सी येत असतात. तर हे माध्यम देखील सध्या तुमच्या निवडीवर त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं रोल प्ले त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी प्रवर्ग, कारण प्रवर्गामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी सध्या जी काही कट ऑफ आहे तर तो लागत असतो. प्रत्येक प्रवर्गाचा वेगवेगळा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये तुमच्या स्कोअरनुसार आता एखाद्या उमेदवाराला 100 मार्क आहे, बरोबर. आणि त्याच्या पुढे जे उमेदवार आहे त्याच्यावरती सध्या बघा 10,000 15,000 एवढे उमेदवार असेल, 20,000. परंतु हे 20,000 उमेदवार जर जास्त स्कोअरवाले जरी असले परंतु त्यांचा जो काही प्रवर्ग आहे तर तो प्रवर्ग आपल्याला माहिती नाही, बरोबर. म्हणजे तुमच्या प्रवर्गातले ह्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर ते हायेस्ट स्कोअरवाले उमेदवार त्या ठिकाणी किती आहे ते कोणालाच माहिती नाही. म्हणजे याच्यामध्ये 15च्या 15,000 जे उमेदवार आहे तर ते तुमचे कॉम्पिटिटर त्या ठिकाणी नसणार. फक्त कोण कॉम्पिटिटर असणार, तुमच्या प्रवर्गातले जे उमेदवार आहे. आता ह्या 15,000मधून हायेस्ट असलेला जो उमेदवार असेल तर तो कमी प्रमाणात तुम्हाला पाहायला कदाचित मिळू शकतो. म्हणजे इथं देखील तुमचे निवडीचे जे चान्सेस आहे तर ते इथं बघा मे बी वाढू शकतात. त्यानंतर जो काही गट असतो तर ह्या गटानुसार म्हणजे एकूण 4 गट असतात. त्याच्यामध्ये आपण मागे सांगितलं की जे सध्या बघा या ठिकाणी 1ली ते 5वीसाठी पात्र असणारे, 6 ते 8साठी पात्र असणारे, त्यानंतर 9 ते 10साठी पात्र असणारे आणि 11वी ते 12वीसाठी पात्र असणारे. आता ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जे आहे तर ते सर्वात ह्या ठिकाणी बघा 1 ते 5साठी सर्वात जास्त वेकेन्सी येत असतात. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोड्या कमी 6 ते 8साठी येत असतात. कारण ह्याच्यामध्ये जी काही पात्रता आहे तर ती पात्रता तुम्हाला TET किंवा CTET सध्या इथं लागत असते. आता ह्याच्यामध्ये जो उमेदवार एका गटासाठी सिलेक्ट झाला तर तो उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्ट होऊन जातो आणि त्याच्या पुढची जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी सध्या बघा दुसऱ्या उमेदवाराला इथं मिळत असते, बरोबर. आता एखादा उमेदवार 1 ते 12साठी इथं पात्र जर असेल तर तो उमेदवार कुठंतरी एकाच गटासाठी सिलेक्ट होतो. आता सर्वसाधारण उमेदवार वरच्या वर्गासाठी प्रेफरन्स सध्या बघा देत असतात. म्हणजे इथं जर तो उमेदवार सिलेक्ट झाला जास्त मार्कवाला उमेदवार, म्हणजे जे 150+, 140+ उमेदवार असेल, 130+, ते उमेदवार इकडे जर सिलेक्ट झाले तर तुमच्यासाठी या ठिकाणी प्राथमिकला जी काही संधी असेल 6 ते 8 किंवा 1 ते 5साठी तर इथं संधी देखील परत तुमची त्या ठिकाणी अवेलेबल होत असते. म्हणून जे सर्वात जास्त मार्क आहे 150+ किंवा 140+, तर हे संपूर्ण उमेदवार इकडचं जे काही टप्पे आहे म्हणजे 9 ते 10, 11, 12 ह्या वर्गासाठी सिलेक्ट होऊन जाणार. म्हणजे हे उमेदवार तुमचे त्या ठिकाणी जो काही सध्या कॉम्पिटिशन असेल तर ते कॉम्पिटिशनमधून हे उमेदवार इकडच्या साईडला सिलेक्ट होऊन जाणार आणि तुमचं जे काही सध्या बघा मार्ग असेल परत ह्या जे काही पदसंख्या असेल तर ह्याच्यामध्ये निवडीचे चान्सेस परत तुमचे इथं वाढू शकतात. त्यानंतर आरक्षण जर असेल तुमच्याकडे समांतर आरक्षण असेल
अनाथ असेल, त्यानंतर स्पोर्ट पर्सन असाल, बरोबर, भूकंपग्रस्त, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, तर ह्या उमेदवारांचा अगदी कट ऑफ जो आहे तो 70, 60 मार्क, 80 मार्क एवढ्यावर देखील सध्या बघा हे उमेदवार लागत असतात. म्हणून हे आरक्षण असलेल्या उमेदवारांना सर्वात जास्त संधी इथं असणार आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये देखील खूप महत्त्वाचं आहे. आता ज्याचं फक्त DED असेल, बरोबर, आणि तो TET किंवा CTETचा पहिला पेपर क्वालिफाय नसेल आणि त्याचं या ठिकाणी 150 जरी मार्क असेल तर तो इथं बघा डिस्क्वालिफाय होणार, कारण DED सोबत त्याचं TT किंवा CTETचा पहिला पेपर पात्र तो सध्या बघा असायला पाहिजे. म्हणजे हे उमेदवार देखील बहुतेक जे काही स्कोर आहे त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यानंतर विषयावाईज जे काही 6 ते 8 साठी निवड होणार आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाची वेगवेगळी सध्या वेकेन्सी येते आणि त्याच्यानुसार कट ऑफ हा कमी येत असतो. आता सर्वात कमी जो कट ऑफ आहे तर तो मॅथ आणि सायन्सचा सध्या बघा येत असतो, कारण यांच्या वेकेन्सी मोठ्या प्रमाणावर असतात. त्यानंतर मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, त्यानंतर जे काही समाजशास्त्राचे विषय असेल तर अशा विषयांचं कट ऑफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एकंदरीत हे संपूर्ण पॅरामीटर्स जर लक्षात घेतले तर त्याच्यानुसार तुम्हाला निवडीची जी संधी आहे तर ती सध्या बघा इथं वाढत असते. आता ह्यानुसार आपण जर इथं विचार केला तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे 2017ला आणि 2022ला 2025ला जी काही आकडेवारी आहे तर ती एक शॉर्टकट आपण इथं ॲनालिसिस सध्या बघा केलेली आहे. तर ह्या ठिकाणी बघा 2017मध्ये जर विचार केला तर तेव्हा जे काही उमेदवार होते तर ते उमेदवार सध्या कमी प्रमाणात आपल्याला परीक्षा देणारे पाहायला मिळाले होते. आता त्याच्यामध्ये 2017मध्ये तेवढा स्कोर हाय त्या ठिकाणी जात नव्हता. तर इथं जर विचार केला आपण 2022 असेल, 2025 अशी आकडेवारी इथं घेतलेली आहे. आता ह्या आकडेवारीनुसार इथं जर आपण स्कोर जर बघितला तर इथं तुम्ही बघू शकतात 180+ 2017मध्ये कोणताही उमेदवार नव्हता. त्यानंतर 2022मध्ये 2 उमेदवार जे आहे तर ते सध्या 180+ आपल्याला पाहायला मिळाले. आता त्याचं जर अगेन्स्ट बघितलं तर 2025मध्ये डायरेक्ट 12 उमेदवारांना 180+ एवढे मार्क इथं वाढलेले आहे. म्हणजे जी कॉम्पिटिशन आहे ती देखील सध्या इथं बघा वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण 170+ मध्ये एकच उमेदवार होता 2017मध्ये. 22मध्ये किती होते तर 35 उमेदवार होते आणि आता 2025च्या पदभरतीमध्ये 118 उमेदवार या ठिकाणी 170+ आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा इथे 160+, 17मध्ये 3 होते, 22मध्ये 128, 2025मध्ये 559 एवढे उमेदवार आहे. त्यानंतर 150+ जर आपण विचार केला 150+ मध्ये या ठिकाणी 2017मध्ये 153 उमेदवार होते, 2022मध्ये या ठिकाणी 331 उमेदवार होते आणि आता 2025मध्ये किती उमेदवार आहे तर जवळपास 1672 उमेदवार एवढे 150+ इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढचा जर विचार केला 140+ जर विचार केला आपण तर 2017मध्ये 853 उमेदवार होते. त्यानंतर 2022मध्ये या ठिकाणी जवळपास 779 एवढे उमेदवार होते आणि आता 2025मध्ये किती उमेदवार आहे तर 4651 एवढे उमेदवार 140+ आपल्याला इथे पाहायला मिळत आहे, बरोबर. तर असे जर करत करत आपण इथे जर विचार केला तर त्याच्यामध्ये जर लास्ट जर उमेदवार इथं बघितला आपण तर 110 मार्काचा जो उमेदवार आहे तर इथं बघा त्याची जी संख्या आहे तर ती सध्या तरी माहिती नाही आपल्यापर्यंत. तर सध्या समथिंग ह्याप्रमाणे बघा इथं असू शकते. परंतु 2022मध्ये जे काही 110+ उमेदवार आहे तर ते किती आहे तर ह्या ठिकाणी बघा 14,282 एवढे 2022मध्ये होते आणि ती संख्या आता जर विचार केला 110+ जे उमेदवार आहे तर जवळपास 47,000च्या वरती सध्या उमेदवार आहे. आता इथे जरी तुम्हाला 110 मार्क आहे आणि तुमचा इथं बघा 110च्या वरती जे उमेदवार आहे तर ते आहे 47,000 जवळपास, बरोबर. परंतु इथे 47,000 जरी तुमचा या ठिकाणी वरती उमेदवार असले परंतु हे उमेदवार मागे जसं सांगितलं की ह्याच्यापैकी कोणता उमेदवार बघा या ठिकाणी TET क्वालिफाय असेल, काही उमेदवार TET किंवा CTET क्वालिफाय नसणार आहे. ह्यापैकी काही उमेदवार जे आहे तर ते फक्त 9 ते 10 साठीच पात्र असणार आहे. काही उमेदवार जे असणार आहे तर ते सध्या बघा 11वी-12वी साठीच पात्र असणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीचे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके त्या ठिकाणी वेगवेगळे असणार आहे. त्यानंतर तो जे काही पात्रता असणार आहे ती पात्रता वेगळी असणार आहे, शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे. एखाद्याचं 6 ते 8 साठी असेल त्यांच्या विषयानुसार पात्रता वेगळी असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जरी इथं बघा 40,000 पर्यंत जरी तुमचं या ठिकाणी जो काही रँक असेल
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तरी देखील तुम्हाला ह्या ठिकाणी पुढील संधी असेल तर ती संधी बघा तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या माध्यमानुसार त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण जे काही पॅरामीटर्स आहे तर ते सध्या बघा लागू होणार आणि त्यानुसार तुम्हाला जी संधी आहे तर ती संधी इथं अवेलेबल होणार. आता इथे 100+ जर म्हटलं आपण तर जवळपास 77,000 एवढे उमेदवार इथं पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये जसं आपण मागे सांगितलं, डबल परीक्षा देणारे, सिंगल नाव असणारे, TET किंवा CTET क्वालिफाय नसणारे हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या जे काही कॉम्पिटिशनमध्ये तेवढे त्या ठिकाणी असणार नाही, म्हणून तुमचं निवडीचे चान्सेस बघा इथं सर्वात जास्त असणार आहे. आता ह्याच्यामध्ये हे तर झाले 2017 पासून 2022, त्यानंतर 2025ची जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी. आता याच्यामध्ये जर तुम्ही 2022 प्रमाणे विचार केला किंवा 2025 प्रमाणे जर विचार केला, आता ही आकडेवारी 2025ची इथं आहे, बरोबर, जशी तुम्हाला मागे सांगितले. आता इथे एकत्रित जे काही उमेदवार आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर इथे जरी तुम्ही विचार केला तर इथे 120 पर्यंत तुम्ही ह्या ठिकाणी बघा, तुम्हाला सांगतो एक उदाहरण, 120 किंवा 120 पर्यंत 24,717 उमेदवार आहे, बरोबर. आता ह्या उमेदवारांमधून कोणालाच माहिती नाही की आपल्या पुढे आपल्या कॅटेगरीचा उमेदवार आहे किंवा त्याचा विषय देखील आपल्यासारखाच आहे का. त्यानंतर आपली पात्रता जी असेल, आपण 1 ते 5ला जर इथं बघा पात्र असाल आणि आपल्या पुढे जे काही उमेदवार आहे हायेस्ट असलेले उमेदवार ते जर 1 ते 5साठी जर पात्र नसेल तर ते उमेदवार देखील तुमच्या कॉम्पिटिशनमधून इथं लांब होणार आहे, बरोबर. म्हणजे तुमचे निवडीचे चान्सेस बघा इथं किती प्रकारे त्या ठिकाणी वाढू शकतात. तर हे एक ह्या ठिकाणी आपल्याला सांगायचं होतं. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जो काही 2017 पासून 2022 आणि 2025चे जे काही स्टुडंट आहे, जे मार्क मिळाले त्याच्यानुसार तुम्हाला एक सर्वसाधारण जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ देखील इथं सांगतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. आता हा कट ऑफ जो आहे तर थोडा ॲनालिसिस करून करण्यात आला आहे, ह्याच्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणात फरक जो असेल तर तो होऊ शकतो. आता हा कट ऑफ जवळपास आपण 10,000 ते 15,000 वेकेन्सीच्या अनुषंगाने इथं बघा केलेला आहे. आता ह्यापैकी जास्तीत जास्त जर वेकेन्सी आली तर ह्या कट ऑफमध्ये अजून बघा ह्या ठिकाणी कमी मार्कवाल्यांचा देखील इथं नंबर लागू शकतो, परंतु 10 ते 15,000च्या हिशोबाने कट ऑफ सध्या इथं आपण केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जो काही सर्व कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये बघा ओपन संदर्भात जर विचार केला तर 125 ते 130 एवढा जर ह्या ठिकाणी बघा सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर मे बी इथं असू शकतो. त्यानंतर OBCचा विचार केला, OBC 120 ते 125 दरम्यान इथं तुमचा त्या ठिकाणी जो स्कोर आहे तर तो सध्या बघा इथं तुम्हाला सेफ स्कोर म्हणून इथं सध्या असू शकतो. त्यानंतर पुढचं जर आपण इथं बघितलं, पुढचं आहे SC संदर्भात, बरोबर. आता SCचा विचार जर केला आपण तर इथे 110 ते 115 दरम्यान स्कोर असेल तर तुम्ही सेफमध्ये आहे असं तुम्ही समजू शकता. आता याच्यामध्ये वेकेन्सी जर वाढली तर इथं 5 ते 7-8 मार्कापर्यंत जो काही फरक आहे तर तो फरक सध्या बघा अजून इथं होऊ शकतो. म्हणजे हा जो काही कट ऑफ आहे तर तो सध्या तंतोतंत नसणार आहे, ह्याच्यामध्ये थोडासा 4-5 म्हणजे मार्काचा जो काही फरक आहे तर तो लक्षात घ्या. कारण वेकेन्सी किती येणार किती नाही येणार तर ती सध्या बघा अजूनपर्यंत कन्फर्म नाही झाली. ह्याच्यामध्ये नवीन संच मान्यता धोरण जर रद्द झालं तर जास्तीत जास्त मागच्याप्रमाणे 25 ते 30 हजाराची जी काही वेकेन्सी असेल ती देखील येऊ शकते. म्हणून ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी कट ऑफ जो असेल सेफ स्कोर कमी जास्त आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर ह्या SC संदर्भात बघा 110 ते 115 दरम्यान जरी तुम्हाला इथं स्कोर असेल तरी देखील तुम्ही सेफ असणार आहात. त्यानंतर पुढचा ST संदर्भात इथं जर विचार केला, STचे 95 ते 100 दरम्यान जरी असेल तरी तुम्हाला निवडीचं संधी इथं बघा अवेलेबल होणार आहे. त्यानंतर EWSचा विचार केला तर 115 ते 120 दरम्यान स्कोर असेल तर ते सेफ आहे असं तुम्ही समजू शकतात. त्यानंतर SBC संदर्भात जर विचार केला 120 ते 125 दरम्यान, ह्याच्यामध्ये -5 मार्क तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढचा स्कोर आपण बघितला NTB संदर्भात तर त्यांचं 110 ते 120 दरम्यान जो काही सेफ स्कोर आपण म्हणू शकतो. NTCचा विचार केला 115 ते 120 दरम्यान इथं तुम्ही स्कोर जो असेल तर तो स्कोर सध्या बघा या ठिकाणी तुम्ही समजू शकता. त्यानंतर पुढची आहे NTD संदर्भात, त्याचा आहे 110 ते 115 दरम्यान. त्यानंतर VGA संदर्भात 115 ते 120 जो काही सेफ स्कोर असेल तर तो मे बी इथं येऊ शकतो. त्यानंतर
जे काही PW संदर्भात आहे त्यांचा 70 किंवा 80पर्यंत समांतर आरक्षणामधल्या उमेदवारांचा इथं मे बी येऊ शकतो। त्यानंतर पुढची आहे SBC संदर्भात, तर SBCचा जवळपास या ठिकाणी 110 ते 115 दरम्यान जो काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर इथं जाऊ शकतो। तर सध्या हे जे काही सेफ स्कोर आहे तर हा एक प्राथमिक 10 ते 15,000 वेकेन्सीच्या अनुषंगाने इथं बघा आलेला आहे। ह्याच्यामध्ये कमी जास्त या ठिकाणी तुम्ही 5 मार्क जे आहे तर ते मायनस प्लस तुम्ही पकडू शकता। तर एवढं जरी तुम्ही या ठिकाणी रँकमध्ये असणार तरी देखील तुम्हाला संपूर्ण शिक्षक भरती या ठिकाणी पूर्ण होईपर्यंत जो काही संधी आहे तर ती संधी मे बी तुम्हाला इथं मिळू शकते। आता जास्तीत जास्त वेकेन्सी येण्यासाठी सर्वांनी इथं प्रयत्न करणे खूप महत्त्वाचं बघा असणार आहे, कारण वेकेन्सी जी आहे तर ते वेकेन्सी खूप महत्त्वाचं इथं बघा रोल प्ले होणार आहे। 2025च्या पदभरतीमध्ये वेकेन्सी जास्त आल्या तर इथं सर्वात जास्त कमी जे काही मार्क असेल तर त्या मार्क असणाऱ्या उमेदवारांना देखील संधी मे बी इथं अवेलेबल होणार आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही माहिती होती ॲनालिसिस केलेली, तर ह्या अनुषंगाने बघा भरपूर जे काही ॲनालिसिससाठी वेळ गेला, तर त्यासाठी जे काही लाईक असेल शेअर असेल ते नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला जर या ठिकाणी व्हिडिओ आवडत असेल तर अवश्य व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ह्या संदर्भात तुम्हाला अजून काही कमेंट असतील, तुमचा स्कोअर संदर्भात तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तुम्ही सेफ आहात किंवा नाही, तर नक्की कमेंट करा। कमेंट करत असताना तुमचा जो काही स्कोअर आहे तर तो स्कोअर टाका, बरोबर। कमेंट करताना कसं करायचं, कारण बरेचसे उमेदवार फक्त स्कोअर लिहून देतात, त्यांची जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स नसल्यामुळे त्यांना आपण व्यवस्थित त्यांचं जे काही रिप्लाय असेल तर तो सध्या बघा आपण देऊ शकत नाही। तर कमेंट करत असताना तुमचं जो काही स्कोअर आहे तर तो स्कोअर टाका। त्यानंतर तुम्ही कोणत्या गटासाठी पात्र आहेत ते तुम्ही टाका। त्यानंतर तुमचा एक विषय असेल तर तो विषय देखील तुम्ही टाका। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमचं प्रवर्ग कोणता आहे तर तो प्रवर्ग देखील नमूद करा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात जे काही रिप्लाय असेल तर ते रिप्लाय नक्की तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू। तर सध्या ह्या ठिकाणी महत्त्वाचं हे व्हिडिओ होता, ॲनालिसिस होतं। तर महत्त्वाचा व्हिडिओ होता, लाईक करा, शेअर करा। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। अजून ह्या संदर्भात तुम्हाला नेमकी कोणती माहिती पाहिजे त्या संदर्भात देखील कमेंट करू शकतात, त्याच्यावर नक्कीच आपण पुढे व्हिडिओ घेऊन येऊ। तर सध्या हे महत्त्वाचा जो काही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ सध्या होता। तर भेटू आपण, नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला, तर पुढच्या अपडेटमध्ये नक्की भेटू। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।